नमस्कार मंडळी. तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं आज स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ बघा, छान असा माझ्या टेरेस गार्डन मधला आहे. आणि त्यामध्ये बघा ही चुक्याची भाजी आली आहे भरपूर अशी. याचं बी मी उन्हाळ्यामध्ये टाकलं होतं आणि आता भाजी खायला आली आहे. तर चला म्हटलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा. तर इथे ग्रो बॅगमध्ये मी हा चुका लावलेला आहे, आंबट चुका, आणि तोच आता आपण तोडून घेणार आहोत. तर अशा प्रकारे मी भरपूर भाज्या लावलेल्या आहेत, म्हणजे जसं की भेंडी आहे, रताळीचा वेल आहे, अजून पालक आहे, कोथिंबीर, मेथी, मिरची आणि वांग्याचे भरपूर असे झाडं आहेत. मला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एका भाजीचे असे वांगे निघत आहेत. तर ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर प्लीज जाऊन बघा. तर आता हे चुका जो आहे तो असा पानं तोडून घेत आहे मी. अगदी ऑर्गॅनिक, याला कुठलंही मी खत टाकलेलं नाही आहे आणि कोणत्या प्रकारची फवारणी वगैरे केलेली नाही आहे. तरीसुद्धा बघा तुम्ही, इतका हिरवागार आणि टवटवीत ताजा असा आपल्याला हा आंबट चुका मिळत आहे, तोही छोट्याशा ग्रो बॅगमध्ये. तर तुम्हीसुद्धा असं म्हणजे थोडा का होईना पण आपला भाजीपाला घेऊ शकतो आपण. आता मला जेवढा पाहिजे तेवढा याचे पानं मी तोडून घेते आणि मस्त असं याचं चुक्याचं वरण बनवून दाखवते तुम्हाला. तर आता हा बघा, एक पान असं मी तोडून घेत आहे, म्हणजे कसं पुन्हा याला पानं येतील आणि पुन्हा आपल्याला चुका तोडता येईल. त्यामुळे याचे पानं तोडून घेते, उपटून न घेता. तर याचं बी टाकलं होतं मी आणि तेच आता आपल्याला भाजी बघा याची मिळत आहे. यामध्ये एक मिरचीचं झाडसुद्धा आहे, त्यालासुद्धा फुलं लागलेले आहेत आणि त्यालाही काही दिवसांनी मिरच्या लागतील. तर तुम्ही इथे पाहू शकता मला किती सारा हा ताट भरून चुका मिळालेला आहे. आता चला आपण खाली जाऊन याची छानशी चटपटीत रेसिपी बनवू. तर मस्त लागते आणि कमी मसाल्यामध्ये मी ही भाजी बनवणार आहे, म्हणजे मूळ चवीची. तर आता आपण ही जी गच्चीवरून भाजी आणलेली आहे बघा तोडून, ती स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत पाण्याने आणि थोडीशी चिरून घेणार आहोत. हाताने देखील तुम्ही तोडून टाकू शकता ही भाजी, पण मी बारीक कशी चिरून घेते, म्हणजे छान ती शिजल्या जाते आणि डाळीमध्ये एकजीव होते. इथे तुरीची डाळ घेतली आहे, ती सुद्धा धुवून घेते आधी. तर आता ही तूर डाळ आपण धुवून घेतली आहे आणि ती कुकरमध्ये टाकून घेणार आहोत. आता ही भाजी जी आपण धुवून घेतलेली आहे ती सुद्धा अशी थोडी जाडसर चिरली तरी चालते, फार बारीक नाही करायची. अशा पद्धतीने भाजीसुद्धा यामध्ये टाकायची आहे आणि यात आता आपण भाजी शिजेल एवढं पाणी टाकायचं आणि गॅसवर ठेवून आता ही भाजी जी डाळ आहे ती आपण छान मऊसूत अशी शिजवून घेणार आहोत, 1 2 3 शिट्ट्या करून. आता बघा, एक कुकरमधली छान अशी सर्व वाफ काढून घ्यायची आणि तुम्ही ते पाहू शकता डाळ मस्त अशी मऊसूत शिजली आहे. आता आपण फोडणी देऊन घेऊया डाळीला. थोडीशी अशी मिक्स करून घेतली आहे. इकडे कढईमध्ये तेल टाकून घेऊ आपण. तेल थोडंसं गरम झालं की जिरं टाकायचं आहे. बारीक चिरलेलं लसूण, लसूण व्यवस्थित परतून घ्यायचा तेलावरती. एक लाल सुकी मिरची टाकायची आहे. आता यामध्ये आपण
हळद टाकून घेऊ, पाव चम्मच हळद, लाल मिरची पावडर, त्याआधी थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मग लाल मिरची टाकायची आहे. लगेचच ही शिजलेली डाळ टाकायची. थोडंसं पाणी टाकू आपण. या फोडणीत तुम्ही हिंगही टाकू शकता बघा. आता चवीनुसार मीठ, आता याला एक 2-3 मिनटं चांगलं असं उकळून घ्यायचं आहे. तर आता एक 2-3 मिनटं आपण ही भाजी छान अशी उकळवून घेतली आहे बघा. आणि थोडीशी घट्ट पण झाली आहे. तर ही चुक्याची डाळ किंवा चुकावरण तुम्ही भाकरी, भात आणि चपाती बरोबर खाऊ शकता. खूप छान लागते. नक्की अशा पद्धतीने करून पहा. कसं झालं कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटू अशा छानशा झटपट नवीन व्हिडिओमध्ये. वरून थोडीशी कोथिंबीर टाकते आणि आता गॅस बंद करून घेते.